तर मला वाटलं यार कॉलेजचं लग्न वगैरे लागत असेल, पण नंतर म्हटलं काही कॉलेज बिलेज लग्न नाही. इंस्टाग्राम चालवत असताना एखादी रील जर भेटली ना आणि 4-5 मित्राला पाठवून दिली ना, त्यातला माझा मित्र एक पण म्हणणार नाही की आपल्या इकडे जायचं नाही. सगळेजण हो म्हणणार आणि टायमाला कोणीच नाही निघणार. अशी आमची मित्रांची गँग आहे. तर जाऊन दे म्हणलं. बबलूला म्हणलं चल जाऊन दे, आपण त्यांचं ट्रिप कंप्लीट करू, आपण दोघं निघू. बबलू म्हणला तुला चष्मा आहे, मला नाही. मग म्हटलं अरे तू पण घेऊन टाक. तर राम राम मंडळी, मी मित्रांचा लाडका नील. तर 1 वर्ष आधी प्लॅन जो ठरला होता त्याचा आम्ही पूर्ण करायला चाललो होतो. म्हणजे आम्ही चाललो होतो आपल्या एक फिरायला. पण नशीब पण किती भारी, आम्ही इथून तिथून नाही का उन्हामध्ये आलो होतो. देवी पैसे आल्यानंतरच पाऊस लागला. नंतर मला वाटलं अरे कॉलेजचं लग्न वगैरे लागत असेल, पण नंतर म्हटलं काही कोल्या बिलेच लग्न नाहीये. हे देवीने नाही का आपण जे पापा केले ते धुवून घेतले, तर त्याच्यानंतरच आपल्याला दर्शन देणार आहे. तसं पण आम्ही निम्मे वल्ले निम्मे वाळायला फायनली देवी पैसे पोहोचलो होतो. इथं आल्यानंतर फक्त एक ओढ लागली होती, वरती कधी जाईन आणि देवीला कधी बघा. कारण तिथं गेल्यानंतर जे वातावरण आहे ना ते कधीच म्हणजे नाही का विसरू शकत नाही. याच्या आधी पण मी भरपूर वेळेस गेलेलो आहे, आणि या वेळेस जे गेल्यानंतर हे जे वातावरण बघतोय ना ते याच्या आधी मी कधी बघितलेलं नव्हतं. कोणाचं काय असो का नसो, पण आमच्या बबलून डायरेक्ट नाही का जे आमचे मित्र आलेले नव्हते ना त्यांना डायरेक्ट कॉल केला होता आणि फक्त एक तर जळवायचं काम चालू केलं होतं. त्यांना फक्त दाखवत होतं की इकडे असं आहे तसं आहे. त्याचं ते चाललंच होतं. तोपर्यंत मी नाही का म्हटलं चला आपल्या युट्यूब फॅमिलीला काय दाखता नाही, तर मी त्याचं शोधत होतो की मी लगेच म्हटलं चला तुम्हाला दाखवतो आता इथं काय काय. फिरायला तुम्ही कधी पण या, इथं जेवढी गर्दी आता दिसते ना तेवढी तुम्हाला कधी पण दिसन. उन्हाळा पावसाळा कोणत्या ऋतूमध्ये जरी गेलं नाही एवढीच पब्लिक दिसन तुम्हाला, याच्यापेक्षा जास्त दिसल पण कमी कधी दिसणार नाही. कारण इथला व्ह्यूच असा आहे ना तो कधी डोळ्यांमधून कधीच निघू शकत नाही असला व्ह्यू इथला. चला तर मित्रांनो, मग तुम्ही कधी येतात एकदा कमेंट मध्ये सांगा, आणि आपल्या आयडीला जर सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून टाका, म्हणजे नाही का पुढची व्हिडिओ पण तुम्हाला बघता येते. चमचमतई गमावले देऊल चमचमतई देऊल. दर्शन वगैरे एक नंबर झालं होतं, कारण आतमध्ये कोणीच नव्हतं गर्दीत. आम्ही 2-3 जण होतो आणि आमचं एकदम कारण VIP सारखं दर्शन झालं. म्हटलं आपल्या देवीने एकदम स्पेशल बोलवलेलं होतं या टायमाला असं वाटतं म्हटलं. तर अशा प्रकारे सगळ्यांनी मिळून बनवलेला प्लॅन आम्ही दोघांनी कंप्लीट केलेला होता. आता म्हणलं टाइम पण खूप झाला आणि भूक पण लय लागली. म्हणलं प्रसाद घेऊ, आणि शेंगदाणे चक्की झाली सोन लोणावळ्याची लय प्रसिद्ध म्हणलं ती घेऊ म्हटलं. पण चक्कीवाल्याने पण आम्हाला एकदम भारी फसवलं. त्याच्यामध्ये एकच सॉफ्ट तुकडा होता, बाकी सगळी कडक चक्की.